सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या संगीताताई यांचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. आज मी मला आलेला सुंदर असा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, माझे जीवन हे पूर्ण स्वामीमय झाले आहे. आज मी जे काही आहे ते फक्त स्वामी कृपेने आहे. आपण जेव्हा नवीन सेवेमध्ये येतो तेव्हा आपल्याला काहीच माहीत नसतं सेवा कशी करायची आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्याला अवघड वाटत असते. पण जसे जसे आपण स्वामींची सेवा ही वाढवत जातो तशी तशी प्रचिती ही येत असते. आणि जेव्हा आपण नवीन असतो ना, तेव्हा स्वामींची खूप लवकर प्रचिती येते आणि आपण जुने झाल्यानंतर आपल्याकडून खूप सेवा होतात पण काहीच अनुभव येत नाही. माझ्या बाबतीत देखील असंच काही घडलं होतं. माझी जी मैत्रीण आहे तिने मला स्वामींविषयी खूप काही सांगितलं आणि मी स्वामींची सेवा करू लागले. पण जेव्हापासून स्वामी सेवा करू लागले तेव्हापासून अडचणी कमी होण्याऐवजी ह्या वाढत होत्या. कधी कधी असं वाटायचं की असं का बरं होत आहे, मी तर करत आहे पण मला तर काहीच प्रचिती येत नाही. स्वामी हे असं का बरं होत आहे. घरातील सर्व लोक मला बोलत होते की तू हे काय करत आहे. आपल्या घरामध्ये ते स्वामींना आणलं तेव्हापासून खूप संकटही वाढत चाललेली आहे. कधी कधी असं वाटायचं की खरंच असं आहे की काय, आपण स्वामींचा फोटो बाहेर नेऊन ठेवावं की काय, असं देखील कधी कधी मनात वाटायचं. पण म्हणायचं नाही. त्याच वेळेस मग मी यूट्यूबला देखील व्हिडिओ बघायचे. त्यावेळेस तिथेही असं सांगितलं जायचं की स्वामी महाराज ही खूप परीक्षा बघतात आणि आपल्या 7 जन्माचे पाप हे नाहीसे करतात. त्यानंतरच आपल्या भक्ताला ते आपला समर्थ सेवेकरी बनवत असतात. प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची ताकद ते आपल्या भक्ताला देत असतात. भक्त किती कठोर आहे आणि त्याचं मन तो किती सहन करू शकतो हे स्वामी महाराज बघत असतात. आणि ज्यावेळेस भक्ताची सहनशीलता ही संपत असते त्यावेळेस स्वामींची लीला सुरू होत असते. स्वामी म्हणतात की तू मला हाक मारू नको, मला बोलवू नको, तू फक्त तुझ्या मुखामध्ये माझं नाव ठेव आणि माझ्यावरती विश्वास ठेव. तू न बोलवलं तरी मी तुझ्या मदतीला धावून येईन. हे वाक्य जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मी असंच केलं. स्वामींवरती विश्वास ठेवला आणि पूर्ण काही स्वामींवरती सोडून दिलं. त्यानंतर मग मी सर्व काही मिस्टरांना सांगितलं की मी स्वामींची सेवा करणार आहे, मला कोणीही अडवू नका. मग मी 108 स्वामीचरित्र पारायण केले. माझी आर्थिक अडचण ही खूप होती, आर्थिक परिस्थिती ही खूप हलाखीची होती. ती सुधारण्यासाठी मी स्वामींचे 108 स्वामीचरित्र पारायण करायचं ठरवलं आणि संकल्प केल्यानंतर लगेच सेवा ही सुरू केली. मी इतकी मनापासून सेवा करत होती. पूर्ण अध्याय होईपर्यंत मी माझं मन कुठेही जाऊ देत नव्हती. एकाग्रचित्तेने पूर्ण अध्याय वाचत होती. जेव्हा जेव्हा अध्यायामध्ये यायचं की ही वाचल्यानंतर पूर्ण पाप नाहीसे होतात तेव्हा खूप मनाला समाधान वाटायचं. आणि स्वामींचे एक एक वाक्य तिथे आठवत असायचे की स्वामींनी बाळाप्पावरती किती प्रेम केलं आहे आणि बाळाप्पाला इतक्या जवळ का बरं ठेवलं हे त्याच्यातून मला कळालं. कारण बाळाप्पाची भक्ती ही निस्वार्थ होती, कारण प्रत्येक भक्त हा स्वार्थासाठी करत होता. सुंदराबाई चोळाप्पा महाराज यांनी देखील स्वार्थासाठी स्वामी भक्ती केली, पण बाळाप्पाची भक्ती ही निस्वार्थ होती. त्यामुळे स्वामींनी त्यांना शेवटपर्यंत आपल्या जवळ ठेवलं. हे ज्यावेळेस मला ते स्वामीचरित्र वाचताना कळालं त्यावेळेस कळालं की स्वामींची भक्ती खरंच ही निस्वार्थ भावनेने करायला पाहिजे. त्या दिवसापासून मी निस्वार्थ भावनेने फळाची अपेक्षा न ठेवता स्वामींची भक्ती करू लागले. मी स्वामीमय इतकी झाले ना की मला उठता खाता पिता फक्त स्वामीच दिसू लागले. प्रत्येक क्षणाला स्वामी दिसत असायचे. आणि असंच काय झालं की स्वामी जयंतीनिमित्त केंद्रामध्ये स्वामीचरित्र पारायण बसणार होतं. जेव्हा ही सूचना मला कळाली तेव्हा कुठेतरी मनात आलं की आपण देखील हे पारायण करावं. याआधी कधीही मी केलेलं नव्हतं. मिस्टर म्हटले की तू केलेलं नाही, तुझ्याकडून एवढं होईल का, त्याचे खूप कडक नियम असतात. झालं व्यवस्थित तर आहे पण मनात इच्छा होती. म्हणतात ना, गुरुचं बळ पाठीशी असल्याशिवाय आपण गुरुचरित्र हा ग्रंथ वाचू शकत नाही. गुरूंची भक्ती आता माझ्याकडे होती त्यामुळे माझ्या मनात हे वाचण्याची इच्छा झालेली होती. आणि मग मी ठरवलं की आता काही मला गुरुचरित्र पारायणासाठी बसायचं होतं. घरात मुलं
स्कूलला जाणार होती, त्यामुळे मला सकाळी मठात जाऊन वाचणं शक्य नव्हतं. मग मी ठरवलं की मी आता घरीच गुरुचरित्र पारायण करणार आहे. आणि मग मिस्टरांनाही सांगितलं. आदल्या दिवशीच मी 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला पोळी खाऊ घातली. त्या दिवशी मी मठात गेली होती, त्यावेळेस त्या काकांनी खूप छान मार्गदर्शन केलं की 4 कुत्र्यांना आणि 1 गाईलाच पोळी का बरं खाऊ घालायची. ते काका म्हटले, 4 कुत्रे म्हणजे हे 4 वेद आहेत. 4 वेदांना आपण आपल्या पारायणासाठी आव्हान करत असतो, त्यांना नैवेद्य खाऊ घालत असतो, त्यांना संतुष्ट करत असतो. त्यानंतर गाय ही 33 कोटी देवांचा वास असलेली आहे, कामधेनू आहे, ती आपली माता आहे. तिला देखील आपण हे घास खाऊ घालणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग मी देखील तसंच केलं. 4 कुत्रे आणि 1 गाईला पोळी खाऊ घातली आणि दुसऱ्या दिवशी माझ्या पारायणाला सुरुवात केली. पहाटे 3 वाजताच उठून मी पारायणाला सुरुवात केली. सर्व नियम मी धर्म पाळून करत होती. मी चटईवरतीच झोपली. 1 अन्नाचीच भाकर खाल्ली. त्यानंतर कुणाचं घरचं खाल्लं पिल्लं नाही. कांदा लसूणही खाल्ला नाही, भातही खाल्ला नाही. मी पूर्ण नियम पाळून पारायण हे करत होती. खूप उत्साह होता. 3ला उठायची, पण माझ्या चेहऱ्यावरती थोडा देखील थकवा कधीच जाणवला नाही. इतर वेळेस तरी मी 7ला उठून जेव्हा कामावर यायची तेव्हा मला खूप आळस यायचा, खूप कंटाळा यायचा, दुपारी देखील झोप यायची. पण मी 3ला उठून मला दुपारी अजिबात झोप येत नसायची. फक्त स्वामी समर्थांची सेवा करू वाटायची, स्वामींची सेवा करू वाटायची. अक्षरशः मी ग्रंथ वाचून पुन्हा स्वामीचरित्र, त्यानंतर विष्णू सहस्रनाम, गुरुचरित्र 14वा 18वा अध्याय, 11 माळी जप, तारक मंत्र, एवढी सेवा स्वामी माझ्याकडून त्यावेळेस करून घेत होते. घरात इतकं प्रसन्न वाटत होतं, मी ते शब्दात देखील वर्णन करू शकत नाही. आणि दिव्यामध्ये इतक्या छान छान आकृत्या तयार होत होत्या. प्रत्येक 10-15 मिनिटाला आकृती चेंज होत असायची. कधी पक्षी व्हायचे, कधी साप व्हायचा, तर कधी काही वेगवेगळं फुलं व्हायचे. प्रत्येक वेळेस वेगवेगळं आकार हे होत होते. पण काय झालं 4थ्या दिवशी की मला वाटलं की स्वामी तुम्ही किती भक्तांना आपलं दर्शन देतात, सर्वांना काहीतरी प्रचिती देतात, पण मला तुम्ही अद्यापर्यंत मी किती दिवस झाले तुमची सेवा करते, पण मला एकदा पण तुम्ही दर्शन दिलं नाही, काही प्रचिती दिली नाही, काही अनुभव दिला नाही. असं का बरं स्वामी? माझ्या स्वप्नात तरी एकदा या ना, मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे, असं मी एकदा स्वामींना त्या दिवशी म्हटली. त्या दिवशी काय झालं नाही असं जेव्हा माझ्या मनात आलं, त्या दिवशी नेमकी लाईट गेली. लाईट गेल्यानंतर मी अशी पुढे चाललेली होती. चालता चालता बाथरूमच्या जवळच मला काय झालं, एक असं काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. म्हणून मी थोडी थांबली, मोबाईल आणला, मोबाईलचा टॉर्च लावला. ज्यावेळेस मी मोबाईलचा टॉर्च लावला ना, मी ते दृश्य बघतच राहिली. कारण इतका मोठा साप, भयानक बांबूच्या आकाराचा खूप लांब साप होता. आणि जसे स्वामी महाराज बसलेले असतात तसंच तो बसलेला होता. आणि त्याच्या अंगावरती अक्षरशः जे कायचे भगव्या कलरचे चट्टेपट्टे होते आणि तो शांत असा बसलेला होता. मला वाटलं की हा साप एवढा मोठा कुठून आला. बाथरूमजवळ मी मिस्टरांना आवाज दिला आणि ते जेव्हा बघायला आले तेव्हा तो साप त्यांना दिसलाच नाही. तो साप कुठे गायब झाला काय माहीत. खूप प्रचंड भीती मला वाटत होती. काय करावं काही कळत नव्हतं. मिस्टर म्हटले की अगं काही नसेल, तुला भास झाला असेल. पण नाही, तो भास नव्हता, तर तो खरंच साप होता. आणि मला नक्की विश्वास आहे ते स्वामी महाराजच होते, दर्शन देण्यासाठी आलेले होते. कारण मनात आलं होतं की मला काहीच प्रचिती नाही, काहीच अनुभव नाही, काहीच दर्शन नाही. खूप छान तो इतका तेजस्वी होता आणि त्याच्या अंगावरती भगवे चट्टे होते. हेच खूप महत्त्वाचं होतं. कुणाला दिसला नाही, मला एकटीलाच कसा दिसला हे पण खूप महत्त्वाचं होतं. ते मला दर्शन त्यांनी दिलं. त्यानंतर वेगवेगळे पक्षी माझ्या बाल्कनीमध्ये येऊ लागले होते. खूप मी कधी न बघितलेले पक्षी त्यावेळेस येत होते. आणि जी आर्थिक परिस्थिती माझी टंचाईची होती, असं एका ठिकाणी आमचे इतके मोठे पैसे गुंतलेले होते, ते पैसे निघणं अशक्य होतं. पण पारायणाच्या 7व्याच दिवशी ते पैसे आम्हाला मिळाले. कसे मिळाले, काय मिळाले हे स्वामींनाच माहीत आहे. स्वामींनी काय जादू केली, काय लीला केली, ही स्वामीच चमत्कार. त्यावेळेस मिस्टरांचा देखील स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला. स्वामी महाराज आहे, ते करतात, आपली प्रचिती, त्यांना देखील विश्वास बसला. आणि त्या दिवसापासून ते देखील स्वामींना मानू लागले. ते काही सेवा वगैरे करत नाही, पण स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाही. दर्शन घेऊनच स्वामी माझ्यासोबत चला
चालावं असं म्हणूनच ते घराबाहेर पडतात आणि घरी आल्यानंतर स्वामी आम्ही सुखरूप आलो, तुम्ही देखील आता निवांत बसा आणि आराम करा असे ते बोलतात. एवढीच सेवा ते करतात, बाकी काहीच नाही. बाकीची सर्व काही सेवा मी करते. मी म्हणण्यापेक्षा स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात. आणि स्वामी भक्तांनो, मी कुणाचीही निंदास्तुती वगैरे काहीच करत नाही. जर कुणाची निंदास्तुती होत असेल तर माझ्या मनात आपोआप श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप चालू होतो. कारण मला ते गूढ माहीत झालेलं आहे. आपण जर एखाद्याची स्तुती किंवा निंदा केली तर त्याचे पाप हे कमी होत असतात आणि आपलं पाप हे वाढत असतं. त्यामुळे चुकूनही कुणाचीही निंदास्तुती करू नका. त्यामध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालू नका. त्याऐवजी स्वामींची सेवा करा. नक्की उद्याचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना दिला आणि महत्त्वाची शिकवण ताईंनी आपल्याला बऱ्याचशा या अनुभवातून दिली आहे. खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. खरंच खूप शिकण्यासारखं आहे तुमच्या अनुभवातून. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला स्वामी भक्तांनो, नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.